मंचावर आसनस्थ वीरेंद्रजी, सगळे आमचे कॅन्डिडेट, रणरागिणी सगळे इथे बसलेत, पुरुष आमचे सगळे योद्धे इथे बसलेत आणि येणाऱ्या युद्धात जिंकून दाखवणारे तसे हे सगळे सेनापती आहेत. आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, जेव्हा पहिल्या दिवसापासून मला या महानगरपालिकेची कामाची संधी मिळाली, मला मनापासून बरं वाटलं. इतके वर्ष जन्मले राहिले मुंबईत, नेहमी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या हिशोबाने सगळ्या महानगरपालिकांकडे लक्ष व्हायचं, पण कधी ना कधी वसई विरारकडे, कारण की एक परिवार चालवला असल्यामुळे नेहमी दुर्लक्षित केलं जायचं. आज जेव्हा मी इथे आले तर मला वाटलं की ही आमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. या संधीचं सोनं करणं हे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. जेव्हा या ऑफिसची ओपनिंग सुरू झाली तर मी फक्त भैयांना विचारलं कि ऑफिस स्नेहा जी के भी चुनाव के टाइम क्या था? कह रहे हाँ वही ऑफिस है. मैंने जीत तो अभी पक्की है क्योंकि हमारा ऑफिस लकी है. माणसाचं काम, माणसाचा पक्ष, माणसाची विचारधारा याला घेऊन आपण पुढे जातो. जेव्हा स्नेहाताई या निवडणुकीसाठी इथून निवडून येणार त्याच्या आधी जो संघर्ष त्यांनी केला, ज्या पद्धतीने कैसे कहते ना बाप से भी बेटी आगे बढ़ गई, आणि एका चांगल्या संघटनेतून, चांगल्या संस्कारातून येऊन स्नेहाताईंनी या जनतेसाठी काम केलं, संघर्ष केला आणि जनतेने पुरेपूर प्रतिसाद देऊन त्यांना प्रेम दिलं. पण आता कसं असतं, महानगरपालिका कशासाठी है? हमने 2020 पहले टेस्ट मैच खेली तो लोकसभा जीत गए, फिर हमने 2020 खेली तो विधानसभा जीत गए. अभी अपने को 10-10 की छोटी मैच खेलनी है, जहाँ पे छोटी छोटी गली क्रिकेट की तरह गली गली का काम करना है. एक बार ये मैच जीत गए तो वर्ल्ड कप हमारा ही है और महापौर भी हमारा ही है. फक्त मी माझ्या कार्यकर्त्यांना या मध्यवर्ती कार्यालयातून हे सांगू इच्छिते, भारतीय जनता पार्टी ही पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तो जुना कार्यकर्ता असो, नवा कार्यकर्ता असो, नाराज कार्यकर्ता असो, रागत कार्यकर्ता असो, प्रेमळ कार्यकर्ता असो, तो कोणीही असो, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि तो कार्यकर्ता एकच असतो भारतीय जनता पार्टीचा. जरी तो प्रेमळ असेल, नाराज असेल, काम करत असेल, नसेल, तरी तो कार्यकर्ता संघनिष्ठ, आपल्या संघटनेवर प्रेम करणारा असतो. आणि ही संघटना ही आहे जी जनतेच्या कामासाठी आलेली आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी नेहमी सत्तेला सत्ता म्हणून आपल्यासाठी बघत नाही, तर सत्तेला साधन म्हणून बघून लोकांसाठी काम करते. त्यामुळे त्या सत्तेला साधन जेव्हा आपण बघतो तेव्हा काम सुरळीत होतं. आता मला सगळ्यांनी सांगितलं ये A+ वॉर्ड है, पर मैं कोई वॉर्ड A+ लेती नहीं हूँ. मैं हर वक्त सोचती हूँ चुनाव युद्ध की तरह होता है. हम जानते हैं कि युद्ध कठिन है, नहीं कठिन है, कुछ भी हो, लेकिन हम तलवार लेके युद्ध भूमि में उतर जाते हैं. और वो भारतीय जनता पार्टी का और महायुति का कार्यकर्ता है. जब वो युद्ध भूमि में जब उतरता है तो वो जीतने के लिए ही उतरता है, ऐसी ताकत वो रखता है. लेकिन जब वो आप लोहा रखते हैं तो 2-3 बातों का आप ध्यान दीजिए. किसी भी गली में कहीं पे भी जनता जो चाहती है उसकी लिस्ट बना के रखे. हम तो जानते हैं कि जनता को गत 35 साल से कुछ नहीं मिला. मतलब मैं हर वक्त कहती हूँ, भैया मैं आपसे भी कह रही थी कि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन में 9 बड़े शहर हैं जिनकी 9 महानगर पालिका है. सिर्फ एक बेचारी विरार और वसई की महानगर पालिका है जहाँ पे जिस प्रकार का स्मार्ट सिटी जैसा विकास होना चाहिए था वो विकास हुआ नहीं. हर वक्त कोई भी वसई विरार म्हणले की अरे एवढा लांब, अरे एवढा लांब, आता वसई विरार का असं म्हणतात की नाही लोक. त्यामुळे वसई विरारला नेहमी दुजा भाव का मिळाला? कारण की इथे असलेल्या राजकारण्यांनी वसई विरारला फक्त आपलं राज्य समजलं, पण जनतेला आपलं प्रेमाचं साधन समजलं नाही. आणि त्यावरूनच दिसलं, जेव्हा लोकसभेची निवडणूक आली तर जनतेने ठरवलं बस झालं आता राजाचं राजकारण, आता समाजकारण आपल्याला करायचंय. म्हणून कमळ तुम्ही फार मोठ्या संख्येने लोकसभेत फुलवलं. विधानसभा आली आणि मी नेहमी सगळीकडे म्हणते की विधानसभेला स्नेहाताईंना मी संघर्ष कन्या म्हणत नाही,
मी स्नेहा दुबे पंडितांना जायंट किलर म्हणते, जायंट किलर. भारत माता की इतिहास घडवला आणि गेल्या वर्षभरात कोणता नवीन आमदार एवढं काम करणार नाही तेवढं चांगलं काम स्नेहाताई करत आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा आमदार एवढा संघर्ष करतोय, प्रेमाने काम करतोय, तर कार्यकर्त्याकडून हीच अपेक्षा आहे की आज तारीख काय, 5 निवडणूक कधी आहे, 10 दिवस आहेत फक्त. बोला ना 10 ओव्हर की मॅच है, वो खेलते ना हम लोग. बस आपको ध्यान देना है, डोळ्यात अंजन घालून जनतेच्या कानाकोपऱ्यात पोहोचा. मतदार राजा तयार आहे विकासाच्या या रथाला पुढे घेऊन जाण्यासाठी. माझी इच्छा आहे कार्यकर्त्यांनी एक एक मतदार घरातून खाली उतरवावा. प्रत्येक बूथ प्रमुखांनी, इथे बसलेत का बूथ प्रमुख, प्रत्येक बूथ प्रमुख माझ्यासाठी, मी नेहमी सांगते, माझ्यासाठी जेवढ्या निवडणुका मी लढल्या, पूर्ण देशभरात ज्या ज्या निवडणुकीच्या कामासाठी गेले, माझ्यासाठी जिल्हाध्यक्ष तेवढा महत्वाचा नसतो, बूथ प्रमुख महत्वाचा असतो. आणि मी स्वतः बूथ प्रमुख आणि स्वतः पन्ना प्रमुख अजूनही आहे. मी माझ्या बिल्डिंगची पन्ना प्रमुख आहे, माझ्या बूथची बूथ प्रमुख आहे. आणि ती जबाबदारी अजूनही मी घेते गेल्या 15 वर्षापासून. मी कोणाला म्हणू देत नाही, म्हटलं तुम कुछ और बनो, लेकिन बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख जेव्हा एक मोठं नेतृत्व बनतं तेव्हा कार्यकर्त्याला कळतं की कार्यकर्त्याची ताकद केवढी मोठी आहे. तर मी प्रत्येक बूथ प्रमुखाला हे सांगू इच्छिते की गल्ली गल्लीत जाऊन तुमची पहिल्यांदा परत यादी रीचेक करा. थोडी यादी पुढे मागे विधानसभेची नसते, इकडची असते लोकल निवडणुकीची. ते यादीकडे लक्ष द्या, ते यादीत चेक करा की कुठली बॉर्डर आहेत, लोक कोणते, तुमचं त्या बूथशी कनेक्ट केवढा आहे. तो नसेल तर प्रत्येकांच्या घरात जाऊन मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते, पूर्ण वसई विरारचा एक फार मोठा मास्टर प्लॅन तयार झालेला आहे. ज्या पद्धतीने मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये जी शहरं पुढे चालली आहेत, तेच आता वसई विरार नालासोपारा शहर सुद्धा पुढे जाणार आहे. 9 तारखेला जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन भाषण करतील तेव्हा तुम्हाला कळेल त्यांची केवढी आत्मीयता वसई विरारला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे. कारण की आम्ही आता कनेक्टिव्हिटीसाठी काम करत आहोत, लोकांसाठी काम करत आहोत, वसई विरारमध्ये फायनान्शियल हबसाठी काम करत आहोत. कनेक्टिव्हिटी बाय रोड, कनेक्टिव्हिटी बाय लोकल ट्रान्सपोर्ट. बसेस कमीत आहेत, बसेस वाढवा, इलेक्ट्रिक बसेस आणा, रस्त्याची डागडुजी करा, पाणी, नळ, रस्ता, या सगळ्या गोष्टींचा प्लॅन बनलेला आहे विभागशा. हे सगळं आपण करू, पण त्याच्या आधी येणाऱ्या 10 दिवसात प्रत्येक कार्यकर्त्याने, जनता तयार है, आपको उन तक पहुंचना है. आणि मी माझ्या वसई विरारच्या जनतेलाही हात जोडून विनंती करते, जसं भरभरून प्रेम तुम्ही आम्हाला लोकसभेत आणि विधानसभेत दिलंय, असेच आमचे ट्रिपल इंजिनच्या सरकारसाठी, आमचे हात मजबूत करण्यासाठी, तुमच्या लोकल एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या सगळ्यांच्या विकासासाठी मतदान करा. आणि महायुतीच्या या सगळ्या आमच्या खमक्या, हो की नाही, आमचे खमके जे योद्धे इथे उभे आहेत, तिथे आलेले आहेत, प्रत्येक समाजातून, प्रत्येक घटकातून हे सगळे आमचे योद्धे आहेत. या योद्ध्यांना 12 लोग हैं, 12 का 12, 12 ही हो गए ना महायुति, 11 + 1 थोड़ी होता है, 12 के 12. तो यहाँ से आप प्रण लेके जाइए. 12च्या 12 निवडून आणणार की नाही आणणार, 12च्या 12 निवडून आणणार की नाही आणणार. खाता 1 डझन का यहाँ से खुलेगा की नहीं खुलेगा. बस ही सगळी जनता तुमच्यासाठी तयार आहे. आणि हेच महायुतीचे योद्धे तुमच्यासाठी, तुम्हाला लढण्यासाठी तयार आहेत. जब यहाँ से खाता खुलेगा तो वसई से महापौर. त्यामुळे या वसई विरार शहराला एक चांगला उमदा महापौर, जो पहिल्यांदा 35 वर्षात आपल्या घरासाठी नाही तर वसई शहरासाठी विचार करेल, यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन लढा. मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन, अशीच ऊर्जा ठेवा, अशीच ताकद ठेवा. कार्यकर्ता छोटा किंवा मोठा नसतो, तो कार्यकर्ता असतो. त्या कार्यकर्त्यांनी आपली जाण ठेवावी आणि काम करावं, ही मनापासून सगळ्यांना मी विनंती करते. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि भारत माता की जय.